लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे जीवा मिलन कॅफेमध्ये जाऊन पोहोचलेला असतो. फेऱ्या मारत असतो आणि नंदिनीची वाट बघत असतो. आता इकडे नंदिनी आलेली असते आणि तेव्हा जीवा तिला समोर दिसतो. आता जीवा लगेचच त्या खुर्चीवर बसतो. आता जीवा खुर्चीवर बसल्याबरोबर नंदिनी मनामध्येच विचार करते, काय चाललंय? खरं तर इकडे एवढं मला भेटायला बोलवले इथे कॅफेमध्ये आणि माझ्या अगोदरच खुर्चीवर बसलेले आहेत. साधी माझ्यासाठी खुर्चीसुद्धा मागे घेण्याची ह्यांना इथे गरज पडली नाही आहे. असू दे, किती आकुडपणा तो. त्यावर आता इकडे नंदिनी काहीतरी मनात बोलते, ही गोष्टसुद्धा त्याच्या लक्षात येते आणि त्यानंतर लगेच आता इकडे जीवासुद्धा विचार करू लागतो, अरे मी हिला मागे बसण्यासाठी खुर्ची मागे घेऊन काहीतरी करायला हवं होतं का? जर तसं केलं असतं तर ते किती टिपिकल नवरा बायकोसारखं दिसलं असतं आणि त्याचमुळे मी त्या भानगडीत पडलो नाही. म्हटलं ठीक आहे, बसते स्वतःची स्वतः तर बसू देत, एवढंच ना. पण आता नंदिनी मनामध्ये बोलत असते, एवढं मेसेज करून इथं भेटायला बोलवलेलं आहे तर मग यायचं ना. तर नाहीच, इथे ह्यांना अजूनही आकुडपणाच धरायचा आहे. काय चाललंय ना त्याच गोष्टी कळत नाही येतं. त्यावर आता इकडे जीवा म्हणत असतो, मनामध्ये बोलून झालं असेल तर पुढे जाऊया का? म्हणजे तुला पुढे जायची गरज आहे की नाही? त्यावर नंदिनी म्हणत असते, हो का? असं म्हणताय का? बोला ना, तुम्हीच भेटायला बोलवलेला आहे ना. त्यावर जीवा म्हणत असतो, काय म्हणालीस? मी आणि तुला आणि भेटायला बोलवलंय? अजिबातच नाही. मी तुला का आणि कशामुळे भेटायला बोलवेल? त्यावर लगेच आता इकडे नंदिनी म्हणत असते, असं काय करताय? तुम्हीच तर इकडे मला भेटायला बोलवलंत ना आणि मला इथे मेसेज तुम्ही तर केला होता ना. त्यावर जीवा म्हणत असतो, एक मिनिट, माझ्या फोनवर सुद्धा मेसेज आला होता आणि माझ्या फोनवर सुद्धा मेसेज आल्यानंतर तो मेसेज तू केला नव्हतास. त्यावर नंदिनी म्हणत असते, मला काही वेळ लागले काय तुम्हाला मेसेज करून इथे बोलवायला वगैरे? मी असं काही एक केलेलं नाही आहे. मी तुम्हाला मेसेज वगैरे ह्या सर्व गोष्टी अजिबात केलेल्या नाही आहेत, असं इकडे आता तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो तर काय, इकडे आता दुसऱ्या बाजूला मात्र जो काही पार्थ आहे तो म्हणत असतो, खरं तर रम्याने दिलेली आयडिया जी आहे ना ती बेस्ट आहे, पण मग आता इकडे काव्यासाठी काय वेगळं असं काय बरं बनवलं पाहिजे, काहीतरी विचार केला पाहिजे, असा इकडे तो विचार करतो. आणि त्यानंतर आता पेन्सिलचं टोक तो काढत असतो, कारण पेन्सिलने त्याला स्केच काढायचं असतं आणि काव्याचं समोर त्याने एक स्केचसुद्धा काढून झालेलं असतं आणि त्यानंतर तिथे एक कटर असतं. त्याच कटरने पेन्सिलला टोक करत असतो. आता टोक करत असतानाच पारचं बोट थोडंसं कट होतं आणि त्यातून रक्त व्हायला लागतं. आता इकडे जो काही जीवा आणि त्याचबरोबर नंदिनी हे दोघी जण एकमेकांशी बोलत असताना ते म्हणत असतात, नाही नाही, इथे नंदिनी म्हणत असते, जर तुम्ही एकट्यानेच इकडे एकटं राहायचं ठरवलेलं आहे, कोणाचं काहीच ऐकायचं ठरवलेलं नाही, तर मग मी तुम्हाला उगाचच का आणि कशामुळे बोलू? काही गरज पडलेली नाही आहे माझी तुम्हाला. मी इकडे अजिबात तुम्हाला इकडे बोलवलेलं नाही किंवा काहीच केलेलं नाही आहे. त्यावर लगेच आता इकडे जीवासुद्धा म्हणत असतो, मी सुद्धा नाही तुला फोन केला. जर तुला इकडे माझ्याशी बोलायचं नाही आहे, तुला तुझे स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचे नाही आहेत, तर मी तरी का तुला फोन करू किंवा का मेसेज करू? मीही तुला नाही हे सगळं काही सांगितलं, असं सुद्धा आता इथे जीवा बोलत असतो. आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच आपण पाहतो की ते दोघी जण तिथून निघालेले असतात. आता दोघी जण कॅफेमधून निघतात, त्याच वेळेला त्यांचं बरंचसं इथे फॅन फॉलोविंग आलेलं असतं, जे की जीवानंदिनी या पेजचं फॉलो केलेली लोक असतात. आता सर्वजण येतात आणि म्हणत असतात, अरे वा 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 वा, जीवा आणि नंदिनी, खरंच तुम्हाला इथे पाहिलं आणि आम्हाला मात्र फारच आनंद झाला. आम्हाला तर माहितीसुद्धा नव्हतं किंवा आम्ही अपेक्षासुद्धा केली नव्हती की तुम्ही आम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी भेटाल म्हणून. तर इकडे आता पार्थ विचार करत बसलेला असतो आणि त्याने विचार करत असतानाच जे काही बोट आहे कापलेलं त्यावरूनच आता इकडे खूपच गमतीशीर किस्सा केलेला असतो. पण त्या किस्सामुळे मात्र दोघांमध्ये फार वाद पेटलेला असतो बरं का प्रेक्षकांनो. आता काव्या मानिनीसोबत खोलीच्या बाहेर गेलेली होती, तीच काव्या आता खोलीमध्ये आलेली असते. जेव्हा खोलीमध्ये येते तेव्हा मात्र आपला पार्थ तिच्याकडे पाहतच असतो. आता काव्या खोलीमध्ये येते, लगेचच दरवाजा बंद करते आणि दरवाजा बंद करून पार्थच्या जवळ जाते. आता पार्थला म्हणत असते, काय मग देशमुख,
असे निवांत एकटेच बसलायत. तेव्हा तो म्हणत असतो, हो बसलोय, माझी वाट बघत होतात ना तुम्ही? स्वारी, हां, मी थोडंसं जरा जास्तच ताणलं का देशमुख, त्या गोष्टीसाठी स्वारी. त्यावर पार्थ म्हणत असतो, नाही नाही, काही स्वारी वगैरे म्हणण्याची गरज नाही. हो नाही देशमुख, खरंच स्वारी. खरं तर सकाळी राहिलेलं गिफ्ट तुम्हाला हवंय का? त्यावर पार्थ आता मुद्दामच नाटकेपणाने इकडे तिच्याशी आबोला धरल्याचं आणत असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, देशमुख द्याना सोडून. खरं तर आता देशमुख हे बाळ रुसलं आहे का? आता मी तुम्हाला सकाळी रिटर्न गिफ्ट दिलं होतं, ते रिटर्न गिफ्ट तुम्ही मला हवं तर आत्ता देऊ शकता. तेव्हा पार्थ आता चेहरा बाजूला करतो आणि काव्या त्याच्या फारच जवळ असते. त्यावर ती म्हणत असते, आता खरं तर आपण ह्या खोलीमध्ये दोघंच आहोत, तसंही सकाळी राहिलेलं जे काही आहे ते तुम्ही आता पूर्ण करू शकता देशमुख. आज व्हॅलेंटाईन डे आहे, मग तुम्हाला रुसायची आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी करण्याची काही एक गरज नाही आहे. तुम्हाला हवं ते आणि पाहिजे ते तुम्ही इथे करू शकता देशमुख. असं सुद्धा आता इकडे काव्याची आहे ती इथे बोलतच असते. आता हे सगळं काही होत असताना पार्थ म्हणत असतो, हो तर मला तर माझं रिटर्न गिफ्ट द्यायचंच आहे, पण ते तुम्हाला घ्यायचं आहे का? त्यावर काव्या म्हणत असते, हो तर रिटर्न गिफ्ट तर घ्यायचंच आहे ना मला. त्यावर लगेच आता दोघेही जण एकमेकांकडे पाहतच असतात बरं का. पण पार्थ म्हणत असतो, त्याही अगोदर मला तुम्हाला आणखी एक गोष्ट द्यायची. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता रम्याने आग लावलेली असते आणि ती म्हणत असते, आता पार्थच्या मनामध्ये जी काही मी ठिणगी टाकलेली आहे त्यावर आता वसू म्हणत असते, रम्या तू नेमकं काय केलेलं आहेस ग, सांग ना बाई, ए रम्या काय केलंयस? त्यावर रम्या म्हणत असते, आता खरी मजा येणार आहे. आता पार्थ इथे काव्यासाठी काय करतोय हे मला पाहायचं आहे, असं इकडे ती म्हणते आणि तेव्हा वसू तिच्याकडे रागानेच पाहत असते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला पार्थने ते केलेलं स्केच हातामध्ये घेतो आणि ते काव्याला देत असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, वाव देशमुख, किती सुंदर असं स्केच तुम्ही काढलंय, मला खूप आवडलेलं आहे. त्यावर लगेच आता तो म्हणत असतो, हो बघा ना स्केचचा हा नेकलेस, बघा ना नेकलेस. आता बघत असताना ते बोट तुटलेलं किंवा जे काही बोटाला पट्टी लावलेली आहे ती पट्टी इथे काव्या पाहते आणि म्हणत असते, देशमुख हे काय झाले तुम्हाला बोटाला? तेव्हा पार्थ म्हणत असतो, नाही नाही, ते फारसं असं काही नाही आहे, छोटंसंच आहे. खरं खरं सांगा देशमुख, काय झालेलं आहे? त्यावर पार्थ म्हणत असतो, ते सोडा हो, ते थोडंसंच आपलं खर्चटले, बाकी काही नाही आहे. तुम्ही हा नेकलेस बघा ना नेकलेस. तेव्हा ती म्हणते, वाव किती सुंदर नेकलेस आहे. तेव्हा लगेच आता पार्थ म्हणत असतो, त्या नेकलेसमध्ये भरलेला रंग आहे ना तो पहा ना. तेव्हा काव्या निरखून पाहते आणि निरखून पाहिल्यानंतर तो रंग रक्ताचा दिसतो आणि त्यानंतर तिच्या पटकन लक्षात येतं की पार्थने स्वतःचं बोट कापून त्यामध्ये रंग भरला आहे, तो म्हणजे रक्ताचा. असं कळाल्याबरोबर काव्याच्या हातून ते स्केच खाली जमिनीवर पडतं आणि जमिनीवर पडल्यानंतर इथे सनकन काव्या आता पार्थच्या कानाखाली वाजवत असते. इकडे आता रम्या नीलपेंट लावत असते, ते सुद्धा रेड रंगाचं. आणि त्यानंतर असे स्वतःच्या चेहऱ्यावर फिंगर फिरवते आणि त्यानंतर हॅपी व्हॅलेंटाईन्स डे पार्थ असं म्हणत असते आणि अगदीच मनाशीच खुनशी हसत असते. तर आता दुसऱ्या बाजूला इकडे आपण पाहतो की जे जीवा आणि नंदिनी अर्धवटच मिलन कॅफेमधून कॉफी न पिता, काही खाता पिता निघालेले असतात. ते ह्या फॅन्समुळे आहे त्याच ठिकाणी बसलेले असतात. आता आहे त्याच ठिकाणी बसल्यानंतर इकडे सर्वजणच त्यांना काही प्रश्न विचारत असतात. खरं तर तुमचं आयुष्य, त्याचबरोबर तुमचं प्रेम, ह्या सर्व गोष्टी इथे ती लोक विचारत असतात आणि हे सर्व काही विचारत असताना काव्या, इथे जीवा आणि त्याचबरोबर नंदिनी हे दोघेही जण प्रश्नांची उत्तर द्यायला सज्ज असतात. आता त्यांचा पहिला प्रश्न असतो की तुमच्यामध्ये भांडण झालं तर पहिलं स्वारी कोण म्हणतं किंवा तुम्ही ते कशा पद्धतीने मिटवता? त्यावर आता इकडे नंदिनीला आठवतं, खरं तर आपण भांडण झाल्यानंतर एखाद्याला स्वारी म्हणायचं असेल तर त्याच्यासमोर जर आपण काही पकडलं तर त्याला ते दिसायला तरी हवं ना. कारण नुकतंच हॉस्पिटलमध्ये असताना इथे चहाच्या कपावरती नंदिनीने स्वारी लिहिलं होतं आणि ते स्वारीचा कप ती त्याला देत होती आणि तेव्हा मात्र इकडे जीवाने तो कप काही केल्या व्यवस्थित पाहायला नव्हता आणि पाहिलेला नसल्यामुळे इकडे आता म्हणजे काही नंदिनी आहे ती नंदिनी विचार करू लागते, कोणासाठी कितीही काहीही करा, पण कोणासाठी कितीही काही जरी केलं ना तरीसुद्धा त्याने काही एक फरक पडत नाही, असा नंदिनी विचार करू लागलेली असते. आणि असा विचार करत असतानाच आता इकडे जो काही जीवा आहे त्याला तिनं म्हटलेलं स्वारी आणि त्या सर्व गोष्टी अजिबात समजलेल्या नसतात आणि त्याचमुळे हा सर्व काही गोंधळ इथे आता सुरू असतो. आता हे सर्व काही सुरू असताना आता त्यांचा पुन्हा दुसरा प्रश्न असतो. एकावर एक असे बरेच काही प्रश्न इथे आता हे फॅन फॉलोविंग नंदिनी आणि त्याचबरोबर जीवाला
जीवा विचारत असतात. तेव्हा खरं तर तुम्ही म्हणजे असं कधी रोमॅन्टिक वगैरे झाल्यानंतर कोण सर्वात अगोदर पुढाकार घेतं किंवा कोण अगोदर एकमेकांच्या आवडीनिवडी जपतं, ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे ते विचारत असतात. तेव्हा नंदिनी आणि जीवा आत्ताचं त्यांचं जे काही भांडण आहे किंवा आत्ताचा त्यांचा जो काही अबोला आहे तो मात्र ती लोक बाजूला ठेवतात आणि त्यानंतर इकडे बऱ्याच काही गोष्टी सांगतात. आता इकडे नंदिनी म्हणत असते, खरं तर आम्ही किचनपासून सुरुवात करतो. किचनमध्ये एकमेकांच्या आवडीचे पदार्थ बनवणं, एकमेकांसाठी चहा बनवणं, एकमेकांसोबत चहा पिणं, तो सुद्धा फुरके वाजत चहा पिणं. आणि त्यावर जीवा म्हणत असतो, आता खूपच जास्त झालं तर 100 रुपयाचे 5 गजरे सुद्धा मी कधी कधी घेतो. त्याचबरोबर नाही काही आम्ही सोबत खाल्लं तर वडापाव मात्र नक्कीच सोबत खातो. ह्या सर्व गोष्टी ती लोक त्यांना सांगत असतात आणि त्यानंतर ते लोक अक्षरशः इथे टाळ्या वाजवून इकडे त्यांचं कौतुक करत असतात. त्याचबरोबर नंदिनी म्हणत असते, खरं सांगू का तुम्हाला, नातं हे फक्त काही वेळेपुरतं मर्यादित नसतं, तर त्या नात्याचं एक विश्व असतं, त्या नात्याचं एक जग असतं आणि ते आपण एकमेकांबरोबर घालवणं, एकमेकांसाठी ह्या सर्व काही गोष्टी करणं फार जास्त गरजेचं असतं, असं सुद्धा आता इकडे नंदिनी हे सगळं काही बोलत असते आणि त्याचबरोबर ह्या सर्व काही गोष्टी इथे ती सांगत असते. आता दुसऱ्या बाजूला आपण बघूयात, इकडे काव्या फार चिडलेली असते, कारण काव्याने पारच्या कानाखाली वाजवलेली असते आणि ती म्हणत असते, देशमुख तुम्ही हे काय केलेत? तुम्ही स्वतःचं बोट कापून घेतलंय आणि बोट कापून घेतल्यानंतर तुम्ही तो स्वतःच्या रक्ताने नेकलेस इथे रंगवला आहे. तुम्हाला जर काही झालं असतं तर मी काय करायचे देशमुख? त्या दिवशी ते गुंड तुम्हाला मारायला आले होते, तुम्हाला काही होऊ नये म्हणून मी ती हॉकी स्टिक स्वतःच्या डोक्यामध्ये मारून घेतली. त्यावर इकडे आता पार्थ म्हणत असतो, काव्या तुम्ही ऐकून घ्या, हे बघा मला असं करायचं नव्हतं. हे बघा देशमुख, मला तुमचं काहीच ऐकून घ्यायचं नाही. तुम्ही एक शब्दसुद्धा आता इकडे बोलणार नाही आहात. मी काय म्हणते ते तुम्ही ऐकून घ्यायचं आहे. तुम्हाला काय वाटलं? आपल्याला इकडे काव्या आणि पार्थला पूर्ण लोक आदर्श कपल मानतात आणि तुम्ही हा असा आदर्श त्या सर्वांसमोर, त्या जगासमोर ठेवणार आहात का? मला ही गोष्ट सहन होत नाही की माझ्या नवऱ्याने इथे माझ्यासाठी इथे स्वतःचं बोट कापून घेतलंय आणि त्याचबरोबर त्या कापलेल्या बोटाने इकडे आता त्यांनी इकडे ह्या सर्व गोष्टी केल्यात, हे मला अजिबात सहन होत नाहीये देशमुख. त्यामुळे तुम्ही काहीही बोलणार नाही आहात. त्यावर पार्थ म्हणत असतो, काव्या तुम्ही माझं ऐकून तरी घ्या. त्यावर काव्या म्हणत असते, काय ऐकून घेऊ देशमुख तुमचं? नाही म्हणून सांगितलं ना, मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही. तुम्ही आता हे जे काही केलं ना, त्यामुळे मला खूप जास्त हर्ट झालेला आहे देशमुख. तुमची हिंमत कशी झाली? तुम्हाला जर काही झालं तर ही काव्या कशी जगणार आहे याचा तुम्ही विचार तरी केलाय का देशमुख? त्यामुळे तुम्ही ह्या वेळेला फार जास्त चुकीचं वागलेला आहात. मला तुमच्याशी काहीच आणि कुठल्याच गोष्टीवर बोलायचं नाही, असं सुद्धा आता इकडे जे काही काव्या आहे ती पार्थला इथे बोलत असते. त्याचबरोबर हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो की पार्थ तिला समजावतो, पण आता काव्या म्हणत असते, आता इथून पुढे माझ्याशी बोलायचं नाहीये, मला तुम्ही खूप दुखवले, सोडा, व्हा बाजूला, असं म्हणून आता काव्या ताण करतच त्या खोलीतून बाहेर निघालेली असते. पार्थ मात्र तिच्या पाठीपाठी निघालेला असतो, तिला आवाज देत असतो, तिला समजावत असतो, पण काव्या इथे काहीच ऐकण्याच्या आणि समजून घेण्याच्या मूडमध्ये सुद्धा नसते. ती आता धावतच त्या दोघांच्याही खोलीतून बाहेर पडते आणि दोघांच्याही खोलीतून बाहेर पडल्यानंतर गेस्ट रूमकडे जात असते. आता हा सगळा काही तमाशा आणि ह्या दोघांचं भांडण इथे पडद्याआड उभी राहून रम्या एन्जॉय करत असते. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की ह्या लोकांची काही गेल्या प्रश्न इथे काही संपत नसतात आणि ती लोक आता म्हणत असतात, तर आम्ही ना सर्वजण आता फुरके मारतच चहा पितो, आवाज काढतच चहा पितो. तेव्हा बाकीची काही मुलं म्हणत असतात, मी तर माझ्या बॉयफ्रेंड बरोबर माचा पिते. त्याचबरोबर काही लोक म्हणत असतात, मी तर माझ्या बॉयफ्रेंड बरोबर चहा पितो, कोणी म्हणतं मी कोल्ड कॉफी पितं. त्यावर नंदिनी म्हणत असते, हे बघा तुम्ही चहा प्या, कोल्ड कॉफी प्या, त्याचबरोबर कॉफी प्या किंवा आणखी तुमचा जो काही माचा आहे तो प्या, पण आपण नात्यामध्ये एकमेकांची तहान भागवत राहिलं पाहिजे किंवा एकमेकांची तहान झाली पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यावर जीवा म्हणत असतो, हो नात्यामध्ये अफ्रू असणं फारच गरजेचं आहे. तेव्हा बाकीचे लोक प्रश्न विचारत असतात, ते म्हणत असतात, अफ्रू म्हणजे नेमकं काय? आता इकडे जीवा म्हणत असतं,
अरे ब्रो, तुम्ही खरं तर आता ह्या पिढीचे लोक आहात. तुम्ही 19च्या पिढीचे लोक नाही आहात. आता तुम्ही 19च्या पिढीचे लोक नाही आहात. त्यामुळे त्यांच्या पद्धतीने त्यांच्या कलाने घेणं किती जमतंय, किती तुम्हाला तुम्ही किती त्या पद्धतीने समजून घेतायत हे सगळं काही त्यावर डिपेंड असतं. आता आमचंच बघा, जीवा आणि नंदिनीचं. खरं तर आम्ही एकमेकांचा राग रुसवा काढण्यासाठी किंवा एकमेकांना आनंदी ठेवण्यासाठी आम्ही दोघंही एकमेकांसोबत कविता करतो. आता दोघांनीही कविता केल्यानंतर दोघांचाही राग रुसवा वेळ ह्या सर्व काही गोष्टी त्यामध्ये विरून जातात. शब्द अपुरे पडले तर आम्ही एकमेकांसाठी स्वयंपाकही करतो. त्यावर नंदिनी म्हणत असते, मी पडले तर जीवा मला सावरतात. खरं तर कधी कधी ते पसाराही आवरतात. आणि त्यावर जीवा म्हणत असतो, हां, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, कधी मी पडलो तर ती मला सावरत नाही, तर माझ्या डोक्यावर तेल मिऱ्यासुद्धा वाटत नाही, पण तेल ओतून माझी चंपी मात्र ही नक्कीच करते. तर नंदिनी म्हणत असते, हे मला तिळगुळसुद्धा बनवायला शिकवतात. त्यावर आता इकडे जीवा म्हणत असतो, हो, आणि नंदिनी मला शिट्टी वाजवायला सुद्धा शिकवते. तेव्हा हे सगळं काही एकमेकांच्या आवडी निवडी हे सगळं काही सांगत असताना त्यांचं फॅन्स फॉलोविंग तिथे आलेलं असतं. तर ते खूप जास्त मजा करत असतं, एन्जॉय करत असतं आणि टाळ्या वाजून त्यांचं कौतुक करत असतं. त्यावर इकडे आता नंदिनी म्हणत असते आणि जीवासुद्धा, खरं तर आम्ही नेहमीच असं प्रत्येक वेळी नीट वागतोच असं नाही, कधी कधी ढिगभर मातीसुद्धा खातो, पण आम्ही मात्र वडापावसुद्धा खातो बरं का, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणखी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, दुरावा जर आला ना तर 100ची 5 गजरे घेतो. त्याचबरोबर नंदिनी म्हणत असते, आणि आणखी जर दुरावाच जर आला ना तर आम्ही घड्याळाचं दोघांच्या हातामध्ये असलेलं जे काही घड्याळ आहे त्याचं बटनसुद्धा वाजवतो आणि त्याचबरोबर एकमेकांना मिससुद्धा करतो. आता ते दोघंजण एवढ्या काही गोष्टी सांगत असतात की काही विचारूच नका. त्यांचं फॅन्स फॉलोविंग आलेलं असतं, ते खूप जास्त टाळ्या वाजवत असतं. तेव्हा जीवा मध्येच थांबतो आणि म्हणत असतो, सॉरी सॉरी, खरंच सॉरी बरं का, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी एवढं वाहवत गेलो की मला कळलंच नाही. त्यावर नंदिनी म्हणते, व्हायला नको होतं का. तेव्हा जीवा म्हणत असतं, वाहत जायला तर मला फार आवडतं, पण अविश्वासाच्या इथे दगडामध्ये किंवा प्रवाहामध्ये अविश्वासाचा दगड आला किंवा दोघांमध्ये तिसरं कोणी आलं तर मग फार मोठा प्रॉब्लेम होतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, आता कोणीही येणार नाही. तेव्हा जीवा म्हणत असतो, हार्डली मुलींचे वडील आणि मुलींचे बाप फारच लवकर येतात. आता असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणते, नाही म्हटलं ना, आता कोणी येणार नाही. तेवढ्यातच धनंजय तिथे आलेले असतात आणि धनंजय तिथे आल्यानंतर जोरातच नंदिनी असं म्हणतात आणि तेव्हा सगळेजण चकित होतात. नंदिनीला तर शॉकच लागतो. दुसऱ्या बाजूला आता इकडे काव्याने काव्यार्थच्या रूममधून सरळ सरळ गेस्ट रूममध्ये प्रवेश केलेला असतो आणि ती म्हणत असते, अजिबात नाही, मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही, आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं. आणि दरवाजा बंद करून बेडवरती बसलेली असते. आता पार तिला समजावत असतो. तो म्हणत असतो, काव्या असं काय करताय प्लीज, आत्ता कुठे आपल्या लग्नाचा प्रवास सुरू झाला होता, आत्ता कुठे तुम्ही माझ्या खोलीत आला होता आणि तुम्ही असं करणार आहात का आता. तेवढ्यातच आता रम्याला जसं काही काही माहितीच नाहीये, ह्याच वेशामध्ये आणि ह्याच टोनमध्ये तिथे ती आलेली असते आणि म्हणत असते, काय रे पार्थ, काय झालेलं आहे, सगळं काही ऑल ओके आहे ना, म्हणजे तू आत्ता इथे काय करतोयस आणि काव्याने असा दरवाजा वगैरे का बरं बंद करून घेतलेला आहे, काय ग काव्या, काय झालेलं आहे, पार्थ मी तुझी काही मदत करू का. तेव्हा लगेच आता इकडे पार्थ म्हणत असतो, नाही नाही, तुझी काहीच मदत नको आहे, प्लीज तू इथून जा. त्यावर आता इकडे रम्या म्हणत असते, अरे असं कसं जा, ही काव्याने दरवाजा का बंद करून घेतलेला आहे आणि आज एवढा व्हॅलेंटाईन डे आहे आणि त्याचबरोबर तिने असं दरवाजा का बंद करून घेतलेला आहे, मी समजवू का तिला. तेव्हा आता रम्या काव्याला म्हणत असते, काव्या ऐकून घे ना, हे बघ, माझा मित्र थोडासा भोळा आहे आणि त्याचबरोबर त्याला काय करायचं काय नाही ह्या सर्व गोष्टी पटकन नाही कळत आहे, पण तू त्याला माफ करू ना, असं करू नकोस. आणि आज व्हॅलेंटाईन डे आहे, तुझ्याकडे पार्थ आहे. खरं पाहायला गेलं तर इकडे बघ ना, माझ्याकडे साधा एक मित्रसुद्धा नाही, जो माझ्याकडे मित्र होता तो सुद्धा तू हिनावून घेतला आहेस. मग आता इकडे जो मित्र घेतलायस त्याची काळजी घे ना तू. त्यावर काव्या आता इकडे रम्याचं बोलणं ऐकून म्हणत असते, आली बिघडलेली सिनेमन कॉफी, आता तर हिला दाखवतेच, असं इकडे ती म्हणत असते. त्याचबरोबर इकडे आता पार्थ म्हणत असतो, हे बघ रम्या, तू आमच्या ह्या सर्व गोष्टीमध्ये पडू नकोस हा, प्लीज आता शांत हो, तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. त्यावर रम्या म्हणत असते, अरे पण आज व्हॅलेंटाईन डे आहे ना, तू तर तिला मस्त रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाणार होतास ना. आता मात्र काव्या फारच चिडते, दरवाजापाशी येते आणि म्हणत असते, देशमुख, मी हे काय ऐकते, म्हणजे तुम्ही मला रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाणार होतात हे सगळ्या जगाला आणि सगळ्या घरातील लोकांना ओरडून ओरडून सांगितलंय का काय, आता तर मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये, जा. असं म्हणून पुन्हा आता इकडे ती तशीच उभा राहिलेली असते. तेवढ्यातच आता इकडे जी काही रम्या आहे तिने ते पारचं
कापलेलं बोट आणि त्याला लावलेली ती पट्टी पाहते आणि लगेच पारचा हात हातामध्ये घेते आणि म्हणत असते, पार्थ हे काय आहे, तुझ्या हाताला काय लागलेलं आहे? तेव्हा आता इकडे पार्थ म्हणत असतो, काही नाही रम्या, असू दे, थोडंसं बोट कापलंय आणि तू त्यावर एवढीशी छोटीशी पट्टी लावलीस, ये इकडे, चल मी तुला मलम लावून देते आणि व्यवस्थित बँडेज करून देते. तेवढ्यातच आता इकडे काव्याने हे सर्व काही ऐकलेलं असतं. आता मात्र काव्याला फारच राग आलेला असतो. तेव्हा ती रागातच दरवाजा उघडते आणि समोर पार्थचं बोट हातामध्ये घेऊन उभ्या असलेल्या रम्याकडे पाहते आणि म्हणत असते, हो का, मलम लावून देणार आहेस का तू? दे त्यांना, तू मलमच लावून दे, असं आता इकडे ती बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फारच जास्त इंटरेस्टिंग आणि त्याहूनही तो तेवढाच रंजक असणार आहे बरं का. आपल्या काव्याने खूपच जास्त ताणून धरलेलं असतं. आता इकडे उद्याच्या भागामध्ये पार्थ काव्याशी बोलत असतो आणि इकडे तो म्हणत असतो, आता उद्याच्या भागामध्ये सुद्धा पार्थ काव्याला मनवण्याचा प्रयत्न करत असतो. मनवत असताना सुद्धा इकडे आता तो म्हणत असतो, हे बघा ना काव्या, तुम्ही माझं ऐकून तरी घ्या एकदा, प्लीज माझं ऐकून तरी घ्या एकदा. त्यावर लगेच आता काव्या म्हणत असते, काय केलेत देशमुख हे तुम्ही? तुमची हिंमत कशी झाली हे सर्व काही करण्याची? जोपर्यंत तुम्ही केलेल्या ह्या सर्व गोष्टी मी विसरत नाही, तोपर्यंत मी तुम्हाला माफ करणार नाही, समजलं? असं म्हणून आता इकडे सरळ सरळ पुन्हा एकदा गेस्ट रूमचा दरवाजा ती पारच्या तोंडावरच लावून घेत असते. तेव्हा पार्थला पुन्हा एकदा खूपच मोठा धक्का बसतो. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला धनंजय आलेले असतात. धनंजयने नंदिनीचा हात पकडलेला असतो. एका हातामध्ये जीवाचा हात असतो तर दुसऱ्या हातामध्ये धनंजयचा हात असतो. धनंजयने हात पकडल्यानंतर इकडे धनंजय म्हणत असतात, मी तुझा हा हात चुकीच्या हातामध्ये देणार नाही किंवा जाऊ देणार नाही, त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता इथून माझ्याबरोबर यायचा आहेस. त्यावर नंदिनी म्हणत असते, बाबा तुम्ही हे काय करताय, सोडा मला बाबा, सोडा, मला तुमच्यासोबत नाही यायचंय. त्यावर आता इकडे धनंजय म्हणत असतात, नाही म्हणून सांगितलंय ना तुला, आत्ताच्या आत्ता इथे माझ्यासोबत तू यायचं आहेस, चल. असं म्हणून आता सरळ सरळ धनंजय नंदिनीचा हात धरतात आणि तिला सरळ सरळ तिथून ओढतच घेऊन जाताना दिसत आहेत. जीवा मात्र त्यांना थांबवत नाही किंवा काहीच बोलत नाही, काहीच रिॲक्ट करत नाही. पण सरते शेवटी काय, तर इकडे नंदिनी जी आहे ती नंदिनी इथे आता जो काही धनंजय आहे त्याच्याबरोबर निघून गेलेली असते. कारण इकडे आता धनंजयने तिला ओढत ओढतच घेऊन गेलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो, इथे तर आता जीवाचा काहीच रिॲक्ट झालेला दाखवलेला नाही, पण जीवा कशा पद्धतीने नंदिनीला पुन्हा थांबवेल आणि काय करेल हे पाहणं फारच इंटरेस्टिंग असतं. तर पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. तिकडे काव्या रुसून बसली तर इकडे आता जीवापासून नंदिनी वेगळी झालेली आहे. तर भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.